मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळं काही विचित्र घडत असल्यामुळे नित्या खूपच काळजीत पडते. तेव्हा ईशान विचारतो, नक्की काय झालं, मला सांगशील का? तर नित्या म्हणते, आत्ता अण्णांसोबत जी मुलगी गेली ती मुलगी तू पाहिलीस का? अरे अचानक ती मुलगी माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. अण्णांनीच तिला लहानाचं मोठं केलं. ते म्हणाले की 25 वर्षानंतर आज पहिल्यांदा ती कशावर तरी रिॲक्ट झाली. आता हे सगळं काय आहे आणि माझ्यासोबतच का घडतंय? मी इथे येण्याचा डिसिजन घेऊन खूप मोठी चूक केली म्हणून नित्या घाबरलेली असते. तर ईशान म्हणतो, हे बघ नित्या, तुला जर इथे कम्फर्टेबल वाटत नसेल ना, तर आपण आत्ता बॅग भरू आणि इथून निघून जाऊ. त्यावर आता नित्या म्हणते, नाही ईशान, कारण मी जर परत माघारी गेले ना, तर डॅडा पुन्हा टोमणा मारतील. इतके दिवस आईला माझ्याशिवाय काही करता आलं नाही आणि मुलगीसुद्धा पळून आली असं म्हणतील. आणि ज्याच्यामुळे माझे 3 वर्षाचे एफर्ट्स वाया गेले, मला US ला जाता आलं नाही, त्याला धडा शिकवल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तेव्हा ईशान लगेच नित्याच्या खांद्यावर हात ठेवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा नित्या चिडूनच ईशानला बाजूला ढकलत म्हणते की डोंट टच मी, एकदा सांगितलेलं कळत नाही का? तर ईशान लगेच कान पकडून नित्याची माफी मागत असतो. त्याच वेळेला अंगावर चादर घेतलेला एक व्यक्ती तेथून पळून जात असताना नित्या पाहते आणि ती विचारत असते, कोण आहे तिकडे? आणि लगेच त्या व्यक्तीचा पाठलाग करू लागते, परंतु तो व्यक्ती लगेच तेथून पळून जातो. ईशान विचारतो, नित्या अचानक काय झालं तुला? नित्या म्हणते, अरे कोणीतरी होतं इथे, कोणीतरी आपल्यावर वॉच ठेवत आहे. ईशान विचारतो, अगं काय बोलतेस हे? कोण कशाला आपल्यावर वॉच ठेवेल? तेव्हा नित्या म्हणते की तो अधिराज, तो मला हॅरेश करत आहे ना, मग आता मी सुद्धा त्याचं जगणं मुश्किल करून टाकणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अधिराज अजूनही बाहेर झोपलेला असतो. सूर्याची किरणे त्याच्या तोंडावर पडत असतात आणि त्यामुळे राजला त्रास होत असतो. त्याच वेळेला पाहुणी बाहेर येते आणि ती राजच्या अंगावर चादर टाकते आणि तोंडावर पडणारी सूर्यकिरणे अडवण्यासाठी स्वतःची ओढणी ती राजच्या तोंडावर पकडून राहते. आता ते सर्व राजची बहीण पाहते आणि दाद्या असं मोठ्यानेच ओरडते. तेव्हा अधिराज हा डचकूनच झोपेतून उठतो, तर आतमधून विमल आणि तात्या पळतच बाहेर येतात आणि काय झालं, चोर होता का असं विचारू लागतात. तेव्हा राज म्हणत असतो, काय ग सावरे, तुला विंचू वगैरे चावला का? एवढ्या मोठ्याने कशाला ओरडलीस? तेव्हा आता सावरी म्हणत असते, अरे दाद्या, मला नाही, तुला खूप मोठी विषारी इंगळी चावली असती. तेव्हा पाहुणी म्हणते, अहो इंगळी कसली, हिने पाल वगैरे पाहिली असेल, तिचा गैरसमज झाला असेल. तेव्हा सावरी खूप हसत असते. तात्यांच्या हातामध्ये एक चमचा असतो, ते पाहून सावरी विचारते, काय हो तात्या, चोराला मारण्यासाठी एवढ्या मोठ्या तलवारीची काय गरज होती? तर तात्यांच्या हातातील चमचा पाहून सर्वजण खूप हसू लागतात. त्यानंतर अण्णा हे राजमाची वेणी घालत असतात. ते पाहून विमल म्हणते, आज दिवस कुठून उगवला म्हणायचा, आज चक्क राजमाला तयार होण्याची हौस आली. तेव्हा राजमा हसतच तेथून निघून जाते. ते पाहून विमल म्हणत असते की आज पहिल्यांदा या पोरीचा चेहरा खुललेला पाहिला, पण कसं काय? तर अण्णा म्हणत असतात, काही कळेना झालं, काल रातच्याला ही पोर त्या नित्या मॅडमच्या गळ्यात पडून खूप रडत होती. तर विमल धक्क्यानेच विचारते, काय सांगता काय? तर अण्णा म्हणतात, हो, त्या दोघींचं कुठल्या जन्मीचं नातं आहे माहिती नाही. आता सुद्धा बघ ना, पोर तयार होऊन काय करत आहे ते. तर इकडे राजमा ही आनंदानेच फुलं तोडत असते. तेव्हा विमल म्हणते की एवढा मोठा चमत्कार आणि बदल झालाच कसा? तर अण्णा सांगतात की हा क्षण बघण्यासाठी मी इतक्या वर्षापासून अगदी त्या चातकासारखी वाट बघत होतो. त्या नित्या मॅडमच्या येण्याने माझ्या लेकराचा जणू पुनर्जन्मच झाला. तर इकडे राजमा फुले हातात घेऊन नित्या येण्याची वाट पाहत असते. ती खूप खुश असते. अण्णा विचारतात, आत्तापर्यंत कधी माझ्या लेकराला असं कुणाची वाट बघताना तू पाहिलं होतंस का? पण आज बघ ना, त्या नित्या मॅडमच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली. तर विमल विचारते, पण काय हो अण्णा, एवढ्या एरवाई ह्या मॅडम गेल्या कुठे म्हणायच्या? तर इकडे नित्या ही गावामध्ये एक्सरसाइज करण्यासाठी पळत असते. तेव्हा गावातील सर्व लोक एकटक टकामका नित्याकडे पाहतच राहतात. त्यानंतर इकडे रस्त्यावर एक गाई असते, ती मोठ्यानेच ओढत असते. ते पाहून नित्या म्हणते, अगं काय झालं तुला? तुझा खाऊ तर संपला.
थांब, मी तुला सोडून देते म्हणजे तुला हवं ते खाता येईल. म्हणून आता नित्या लगेच त्या गाईचं जे धावं असतं ते सोडून देते. त्यानंतर राज पुन्हा त्या गाईच्या धाव्याला धरत घेऊन येत असतो आणि मोठ्यानेच ओढत विचारतो, कोणी सोडली ही गाय तिकडे? तेव्हा आता राजला समोर पाहून नित्याला मोठा धक्काच बसतो. तर आता राज पुन्हा त्या गाईला बांधून टाकत असतो. तर नित्या विचारते, अरे हे काय करत आहेस तू? तिला पुन्हा का घेऊन आलास? अरे तिला भूक लागली, तुला कळत नाही का? परंतु राज मात्र नित्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नसतो. तर नित्या चिडूनच म्हणते, मी तुमच्याशी बोलते, ऐकू येत नाही का? अहो मुक्या प्राण्यांशी कोणी असं वागतं का? तिला भूक लागली आहे. तेव्हा राज चिडूनच म्हणतो, तुम्हाला माणसांचं मन कळत नाही आणि जनावरांचं मन कळायला लागलं का? गावच्या रीतीभाती तुम्हाला माहिती नाही आणि आल्या मोठ्या कळवळा दाखवायला. तर नित्या म्हणते, मी कळवळा दाखवत नाहीये, आहेच, आणि तुझ्यापेक्षा ही मुकी प्राणी जास्त चांगली. ॲटलिस्ट ते खोटं तरी वागत नाहीत. तेव्हा राज म्हणतो, तू हिला ओळखतेस का? तिचं नाव तरी माहिती आहे का? काली नाव आहे तिचं. आणि भूक लागली म्हणून असे जनावरे सोडून द्यायची नसतात. म्हणून आता राज लगेच चारा घेऊन येतो आणि त्या गाईला खाऊ घालत असतो. तेव्हा नित्या विचारते, आणि मोकळं सोडलं तर काय होतं? राज म्हणतो की ही जनावरं आहेत, मोकळी सोडली तर कुठेही जातात, कुणाच्याही शेतामध्ये घुसतात आणि नुकसान करतात. शेतकऱ्याने खूप घाम गाळून पीक उभं केलेलं असतं आणि त्यांच्या या कष्टाचं नुकसान होतं. तर नित्या विचारत असते, किती नुकसान होतं? तेव्हा राज म्हणतो, ते त्या शेतकऱ्यालाच माहिती. तर नित्या म्हणते, मग तू हे सगळं मला का सांगतोस? त्यावर आता राज म्हणत असतो, कोल्हापूर आणि माणुसकी यांचं खूप जवळचं नातं आहे. पण जाऊ दे, गाढवासमोर वाचली गीता, कालचा गोंधळच बरा होता. म्हणून आता राज तेथून जाण्यासाठी निघतो. तर नित्या खूपच चिडते. त्यानंतर ती लालीला म्हणते की तू खा, तुला भूक लागली असेल ना, आणि स्वतःच्या हातानेच लालीला ती घास खाऊ घालत असते. ते पाहून राज आनंदानेच मनाशी म्हणतो, हळवेपणा आहे मॅडममध्ये, परंतु इगोच्या आड तो दडून ठेवलाय. त्याच वेळेला आता चारा खाऊ घालत असताना राजचं लक्ष नित्याच्या हाताकडे जातं. तेव्हा नित्याच्या हातावर ती एक जन्मखून असती तशीच सेम राजच्या हातावर सुद्धा असते. ते पाहून राजला मोठा धक्काच बसतो. तो विचार करतो की आता हे काय, माझ्या आणि हिच्या हातावर सेम जन्मखून, हा सगळा काय चमत्कार आहे? तेव्हा राज आता खूप मोठ्या विचारात पडलेला असतो आणि काहीतरी योगायोग असेल असं म्हणत तो लगेच तेथून निघून जातो. त्यानंतर इकडे राजमा नित्याचीच वाट पाहत असते. नित्या तिला गुड मॉर्निंग करते तर राजमा लगेच नित्याच्या हातावर फुले ठेवते. नित्या म्हणते, थँक्यू, माझ्यासाठी आहेत का? तर राजमा होकारार्थी मान डोलावते. तर नित्या विचारते, आता तू ठीक आहेस ना? रात्री का रडत होतीस? तुला नक्की काय झालं होतं? तेव्हा आता राजमाला खूप काही सांगायचं असतं परंतु तिला बोलता येत नाही. नित्या म्हणते, मी तुला समजू शकते, अण्णांनी मला सगळं काही सांगितलं. तेव्हा ती लगेच राजमाच्या नाकावर टिचकी मारत म्हणते, ए परी, तू अशी रडू नकोस ना. अगं मी तुलाच तर भेटण्यासाठी इथे आली आहे. मी तुझ्या मनातील भावना समजू शकते. तुझ्याकडे सांगण्यासाठी किती काही असेल ना, पण तुला सांगताच येत नाही. पण तरीही तू अजिबात रडायचं नाही. तू रडलीस तर मला पण रडू येईल बरं का. आता रडणार नाहीस ना? तर राजमा लगेच नकारार्थी मान डोलावते आणि लगेच पुन्हा नित्याला घट्ट अशी मिठी मारते. तर अचानक पुन्हा नित्याच्या जीवाची धडधड आता वाढते. तर राजमा तेथून निघून जाते. तर नित्या म्हणत असते, हिचा स्पर्श मला ओळखीचा असल्यासारखा का वाटत आहे? त्यानंतर इकडे राज घरी आलेला असतो. तर पाहुणी लगेच त्याला दूध देते. राज म्हणतो, तुझी वेळ तर अजिबात चुकत नाही. पाहुणी बोलून जाते, कशी चुकेल, तू तर माझं काळीज आहेस. राज विचारतो, काय म्हणालीस? तेव्हा पाहुणी लगेच शब्द बदलवत म्हणते, अरे मला तुझी काळजी आहे. तर इकडे आबा हे कांदा लागवड कशी करायची त्यासाठी वहीमध्ये काहीतरी लिहित असतात. तर राज म्हणतो, आपल्याला परवडत नाही तर कशाला काय करायचं, आपलं कंबरड मोडून जातं. त्यावर आता आबा रडतच म्हणू लागतात की नाही, यामध्ये त्या काळ्या आईची काय चूक आहे? मी माझ्या आजोबांना, माझ्या बाबांना शब्द दिला होता की त्या काळ्या आईला मी कधीच अंतर देणार नाही. आता माझ्या माघारी तुम्हाला जे करायचं ते करा. म्हणून आबा नाराज झालेले असतात. राज म्हणतो, आबा मी तुम्हाला शब्द देतो, जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, परंतु मी जमीन विकणार नाही. तर इकडे वसुंधरा देवीने गावातील काही लोकांची मीटिंग भरवलेली असते, ज्या लोकांना प्रोजेक्टसाठी त्यांची जमीन द्यायची नसते. तेवढ्यात नित्या तिथे येते. तर वसुंधरा देवी तिला सांगते, आता तुम्हीच या लोकांबरोबर बोलून घ्या.
तेव्हा नित्या त्या लोकांना विचारते की जमीन द्यायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, का नाही देते. त्यावर आता एक व्यक्ती सांगतो कारण राजदादाने आम्हाला तसं सांगितलंय. तेव्हा नित्या म्हणते पण त्या जमिनी तर तुमच्या आहेत ना. तर एक बाबा म्हणतात पण अधिराज तर आमचाच आहे. तर नित्या चिडूनच विचारते म्हणून काय तुमचे डिसिजन्स तो घेणार का. तर संत्या म्हणतो हो घेणार की, कारण गावचं भलं कशात आहे हे त्याला चांगलंच कळतं. तेव्हा आता वसुंधरा देवी म्हणतात ए संतोष, तुझी बहीण आता लग्नाला आली ना, खिशात पैसा आहे का. मग लग्न करण्यासाठी काय तो अधिराज तुला पैसे देणार आहे का. आणि विठ्ठल भाऊंना विचारते की सोसायटीचं तुमच्यावर कर्ज ते कसं फेडणार. उद्या जर तुमचं घर खाली करायला लावलं तर तुम्ही त्या अधिराजच्या घरी राहण्यासाठी जाणार का. मी तर एका फटक्यात माझी सगळी जमीन देऊन टाकली. संत्या म्हणतो अहो सरपंचबाई, राजदादांनी सांगितलं तर एका फटक्यात आम्ही तुम्हाला मत देतोच की, आणि म्हणूनच राजने सांगितलं आम्ही या जमिनी देणार नाही. तर ते ऐकून नित्याला खूपच राग येतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.